हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? या व्हिडिओमध्ये जो रॉकेटचा ब्लास्ट होतोय ते आहे जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजिनचं रॉकेट. आता नक्की झालं काय ते मी तुम्हाला सांगतो. 29 मेला या रॉकेटचं लॉन्चच्या आधीचं टेस्टिंग होणार होतं. तर ते टेस्टिंग सगळं बरोबर चालूच होतं की अननोन रिझन्समुळे काहीतरी चुकीचं गेलं आणि झालंय रॉकेटचा मोठा ब्लास्ट. पण फॉर्च्युनेटली ह्यामध्ये कोणती जीवहानी झाली नाही. पण प्रश्न हा आहे की हे रॉकेट इतकं महत्वाचं का होतं. मी तुम्हाला सांगतो. या रॉकेटचा उपयोग अमेझॉनच्या कायपर प्रोजेक्टसाठी होणार होता. आता प्रोजेक्ट कायपर म्हणजे अमेझॉनचा असा प्लॅन ज्यामध्ये ते अर्थच्या आजूबाजूला इतके सॅटेलाइट्स पाठवणार होतं ज्याने पूर्ण जगातील इंटरनेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि हा प्रोजेक्ट थेट इलॉन मस्कच्या प्रोजेक्ट स्टारलिंक ला टक्कर देण्यासाठी बनवला जात होता. म्हणजे हा फक्त एक रॉकेट ब्लास्ट नव्हता तर अमेझॉन वर्सेस स्पेस एक्स यांच्या स्पेस रेस मधील एक मोठा धक्का होता. पण या सगळ्यातली एक क्रेझी गोष्ट सांगायची म्हणली या स्पोर्टच्या अवघ्या 12 तासांच्या आत स्पेस एक्सने त्याचं फॅल्कन 9 रॉकेट सक्सेसफुली स्पेस मध्ये लॉन्च केलं आणि त्यामधून तब्बल 29 स्टारलिंक सॅटेलाइट्स त्यांनी आकाशात पाठवल्या. आणि असं म्हटलं जात आहे की जे रॉकेट ब्लास्ट झालं त्याच्यावर झालेली एस्टिमेटेड इन्व्हेस्टमेंट ही अराउंड $150 मिलियन होती. आता रॉकेटच्या इनिशियल टेस्टिंग मध्ये फेलियर किंवा ब्लास्ट होणं हे काही नवीन नाहीये आणि स्पेस एक्स तर हे बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतंय स्पेसक्राफ्ट मार्केट जे स्पेस एक्सने सिंगल हँडेडली डॉमिनेट केलेलं आहे त्या मार्केटमध्ये नवीन येऊन कोणता दुसरा प्लेअर त्याचं डॉमिनेशन उभं करू शकतो का? तुमचं ओपिनियन काय मला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.